नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. बघा, जर कोणी महाराष्ट्र सेट एक्झामची जर तयारी करत आहे तर आमच्या चॅनलनी आमचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. तर सध्या आम्ही त्या ॲप्लिकेशनवर जो काही महाराष्ट्र सेटला पहिला पेपर कंपल्सरी राहतो, पहिला पेपर जनरल ॲप्टिट्यूड आणि फिजिकल सायन्सेस, तर हे दोन कोर्सेस आम्ही सध्या ॲप्लिकेशन मार्फत सर्वांना पोहोचवण्याचं काम करत आहे. तर ज्यांना कोणाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आम्ही आमच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशनचे लिंक दिलेले आहे, तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशनवर तुम्ही 2 दिवसाचा फ्री ट्रायल पण बघू शकता. बघा, भरपूर जणांनी सजेस्ट केलं होतं की आम्ही जर महाराष्ट्र सेट एक्झामची जर प्रिपरेशन करत आहे आणि त्यातही फिजिकल सायन्सेसची जर तुम्ही प्रिपरेशन करत आहे तर कोणते पेपर्स करायला पाहिजे आणि त्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक्स काय राहायला पाहिजे. ओके, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की नाही. कारण की बरेच जण, मी स्वतः पण मी जेव्हा म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामची प्रिपरेशन करत होतो किंवा जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात तर त्यासाठी आपण कन्फ्यूज राहतो. टोटल आपल्याला 10 सब्जेक्ट्स आहे की नाही. फिजिकल सायन्सेसमध्ये 10 सब्जेक्ट्स आहे आणि त्यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, हो की नाही, हे कन्फ्युजन नेहमी असतं. तर बघा, मी मोस्टली म्हणजे प्रिवियस इयर जे क्वेश्चन्स पेपर बघून जो काही तुम्हाला आज मी सांगणार की बाबा हे पेपर तुम्हाला प्रिपेअर करायला पाहिजे, मॅक्सिमम कंटेंट राहतो आणि त्या पेपरमधले इम्पॉर्टंट टॉपिक्स. बघा, माझ्या दृष्टिकोनने बघा, तुम्ही 10 पैकी एक पेपर असा आहे की तुम्ही कंपल्सरी करायलाच पाहिजे, तुम्हाला येऊ नाही येऊ. कारण की तो पेपर बेटा दुसऱ्या अदर पेपरसाठी भरपूर कामाचा राहतो. बघा, पहिला पेपर आहे बेटा मॅथेमॅटिकल फिजिक्स. हा जर तुम्ही पेपर केला नाही, तुम्हाला बघा परत सांगतो, हा जर पेपर तुम्ही केला नाही तर तुम्ही 9 पेपरमध्ये तुम्हाला कुठं ना कुठं हा पेपर अडचण आणणार. कारण की काय होते ना, हा जर पेपर तुम्ही योग्य रीतीनं केला मॅथेमॅटिकल फिजिक्स तर काय होते, बघा तुम्ही क्वांटम उचला, इलेक्ट्रोडायनामिक्स उचला, कोणतेही पेपर उचला तर त्याच्यामध्ये जे काही मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेज यूज केले जाते. ओके, मॅक्सिमम फॉर्म्युले आपल्याला एक तर डेरिव्हेटिव्ह, अदरवाईज इंटिग्रेशन. तुम्ही जर क्वांटम मेकॅनिक्स तुमचं फेवरेट असेल तर मॅथेमॅटिकल फिजिक्स तुम्हाला पहिले करावं लागेल. कारण की क्वांटम मेकॅनिक्स पूर्ण बेटा एक तर मॅट्रायसेस आणि सेकंड इंटिग्रेशन या 2 टॉपिकवर डिपेंड आहे. मग हे जे काही टॉपिक्स आहे मॅट्रायसेस आणि इंटिग्रेशन, हे टॉपिक कुठं कव्हर होऊ शकतं आपलं, हे टॉपिक बेटा मॅथेमॅटिकल फिजिक्समध्ये कव्हर होऊ शकते. म्हणून वन ऑफ द मोस्ट, ओके, म्हणजे 10 पेपरपैकी जर सर्वात महत्त्वाचा टॉपिक किंवा पेपर असणार तर हा. तुम्हाला पेपर हा आवडो न आवडो, मी सजेस्ट करता हा पेपर तुम्ही करायलाच पाहिजे. कारण की 10 पेपरचा बेटा हार्ड आहे, हा बेस आहे. ओके, म्हणून तुम्हाला हा पेपर बेटा करणं इतका आवश्यक आहे, म्हणजे करावंच लागणार आहे तुम्हाला, दुसरा इलाजच नाही आहे. तुम्हाला आवडो न आवडो प्रॅक्टिस करा, स्ट्रगल करा या पेपरसोबत, तुम्हाला हा पेपर आलाच पाहिजे. ओके, बघा बेटा, आता त्यानंतर विषय येतो की मॅथेमॅटिकल फिजिक्समध्ये मग काय करावं लागतं. बघा, मी एकदम ॲप्रोप्रिएट सांगतो, मी पूर्ण प्रिवियस इयर क्वेश्चनचे पेपरची स्टडी करून सांगतो. बघा, त्यामध्ये बेटा टॉपिक्स काय काय करायला पाहिजे. बघा, पहिला टॉपिक बेटा डिफरन्शियल इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशनमध्ये भरपूर सारा कंटेंट आहे, परंतु या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. बघा, सांगतो मी, एक लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि सेकंड बेटा व्हेरिएबल सेपरेबल. ओके, या 2 सोल्युशन्स फाइंड आउट करण्याच्या मेथड आहे. तुम्ही जर प्रिवियस इयरचे कोणतेही पेपर बघितले लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तर या 2 मेथडवरच त्यांनी आत्तापर्यंत क्वेश्चन्स टाकलेले आहे. कोणता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याच्यावर मॅक्सिमम आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर मॅक्सिमम फोकस आहे. ओके, मॅक्सिमम फोकस ऑन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आफ्टर दॅट सेकंड प्रिफरन्स मी व्हेरिएबल सेपरेबलला देतो, कारण की व्हेरिएबल सेपरेबल विचारला आहे. बाकी मग कोणत्याच भानगडीत नाही पडायचं. ओके, मे बी तुम्ही एक एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन करून घेऊ शकता थर्ड प्रिफरन्ससाठी. ओके, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनवर 1-2 विचारला आहे, पण मॅक्सिमम LD व्हेरिएबल. गॉट इट. तर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये इथं फोकस करायचं, कारण की डिफरन्शियल इक्वेशनमध्ये भरपूर गोष्टी आहे की नाही. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढा, CF काढा, भरपूर पर्टिक्युलर भरपूर मोठ्या गोष्टी आहेत, परंतु या 3 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे. ओके, त्यानंतर बघा मॅट्रायसेस, ओके, किंवा लिनियर अल्जेब्रा, हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि यामध्ये पण बघा सांगतो मी, आयगेन व्हॅल्यूज अतिशय इम्पॉर्टंट, म्हणजे 60 ते 50% क्वेश्चन तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितले सर मॅथेमॅटिकल फिजिक्स तर आयगेन व्हॅल्यूज राहते. ओके, त्यानंतर बघा बेटा डिटर्मिनंट, हा टॉपिक लई महत्त्वाचा आहे. ओके, हा टॉपिक का बरं महत्त्वाचा आहे, कारण की हा टॉपिक बेटा रँक काढताना भरपूर ठिकाणी महत्त्वाचा आहे.
ओके, इवन आयगेन व्हॅल्यूज काढताना पण डिटर्मिनंट टॉपिक महत्त्वाचा आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे बेटा. डिटर्मिनंट टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर बेटा एक ॲप्लिकेशन म्हणून कॅली हॅमिल्टन थेरम. ओके, या जर 3 गोष्टी केल्या तुम्ही तर जवळजवळ मॅट्रिसेसमध्ये हमखास क्वेश्चन सापडणार म्हणजे सापडणार या 3 गोष्टींवरच. ओके, तर बघा बेटा, त्यानंतर आपण येऊया कॉम्प्लेक्स ॲनालिसिस. हा पण एक मोठा विषय आहे, कॉम्प्लेक्स ॲनालिसिस. ओके, तर बघा कॉम्प्लेक्स ॲनालिसिसमध्ये सांगतो सर्वात इम्पॉर्टंट. बघा बेटा, इथं पण मी आयगेन व्हॅल्यूजला फर्स्ट प्रिफरन्स दिला, सेकंड याला, तिसरा याला. ओके, कॉम्प्लेक्स ॲनालिसिसमध्ये फर्स्ट प्रिफरन्स देतो बेटा रेझिड्यूज. अरे कोणताही पेपर बघा विदाऊट रेझिड्यू पेपर राहणार नाही. मॅक्सिमम 10 पेपर असतील तर 7 ते 8 पेपरमध्ये रेझिड्यू राहणार म्हणजे राहणारच. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. ओके, त्यानंतर बघा बेटा सेकंड प्रेफरन्स देतो मी फाइंडिंग कॉन्जुगेट फंक्शन. फाइंडिंग कॉन्जुगेट फंक्शन हा एक सेकंड प्रिफरन्सवाला टॉपिक आहे. आणि त्यानंतर बेटा एक प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणून एक टॉपिक येतं. ओके, त्यामध्ये लॉगमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतात. ओके, हा एक थर्ड प्रिफरन्सवर 100% सांगतो. हे जे मी टॉपिक सांगतो ना, तुम्ही बघा लागेल तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे पेपर ॲनालिसिस करा, तुम्हाला हे टॉपिक्सच दिसणार. ओके, त्यानंतर बघा बेटा फोरियर सिरीज. ओके, फोरियर सिरीज किंवा फोरियर ट्रान्सफॉर्म और फोरियर ट्रान्सफॉर्म या दोघांपैकी एक क्वेश्चन राहतो म्हणजे राहतो. कोणताही पेपर बघा, एक तर फोरियर सिरीज राहणार किंवा फोरियर ट्रान्सफॉर्म राहणार. या दोघांपैकी मॅक्स भेटणारच. एक तर फोरियर सिरीजवर मिळणार, अदरवाईज फोरियर ट्रान्सफॉर्म. परंतु क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार. ओके, त्यानंतर बघा बेटा लास्टली वेक्टर. आणि वेक्टरवर बेटा ॲप्लिकेशन्स 3 ॲप्लिकेशन्स आहे वेक्टरवर. ओके, ते 3 ॲप्लिकेशन जर केले तर तुम्हाला वेक्टरवर 3 ॲप्लिकेशन्स. तर तुम्हाला वेक्टर थोडा कमी महत्त्वाचा आहे. या सर्व टॉपिकपैकी वेक्टर कमी महत्त्वाचा आहे, परंतु वेक्टरवर जर क्वेश्चन आला तर त्या ॲप्लिकेशनमधूनच येते. 100% डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह येतेच. ॲप्लिकेशनवरूनच वेक्टरवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. ओके, बघा हा होता बेटा पहिला पेपर. ओके, आणि त्याचे मी इम्पॉर्टन्स सांगितले. कंपल्सरी तुमचा फेवरेट तो पेपर राहो की नाही राहो, ओके, तुम्हाला तो पेपर करणे आहे म्हणजे आहेच बेटा. ओके, त्यानंतर बघा मी सेकंड प्रिफरन्स देतो क्वांटम मेकॅनिक्स. ओके, क्वांटम मेकॅनिक्स, कारण की बेटा हे मोठे पेपर आहे. हे सगळे मोठे पेपर आहे. 10 ते 12 क्वेश्चन्स यांच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र सेटमध्ये राहतात. ओके, तर बघा बेटा क्वांटम मेकॅनिक्सचा जो काही पहिला टॉपिक आहे तो बेटा ग्रुप अँड फेज वेलॉसिटी म्हणून आहे. ग्रुप अँड फेज वेलॉसिटी. ओके, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी क्वांटम मेकॅनिक्सचे लिहून देतो तुम्हाला 100%. जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर मी हे जे काही टॉपिक्स लिहून देत आहे इम्पॉर्टंट, याच्यावर क्वेश्चन आहे म्हणजे आहे, बिलकुल आहे. त्यानंतर बघा बेटा प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह फंक्शन. प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह फंक्शन. आणि बघा बेटा हे जे काही टॉपिक्स आहे ना, महाराष्ट्र सेट एक्झामसाठीच नाही, ऑल ओव्हर इंडिया जे काही एक्झाम होते फिजिकल सायन्सेस रिलेटेड, ते सगळे हेच टॉपिक राहतात. ओके, त्यानंतर बघा बेटा तिसरा इम्पॉर्टंट श्रॉडिंजर इक्वेशन. ओके, श्रॉडिंजर्स इक्वेशन. आणि या श्रॉडिंजर्स इक्वेशनमध्ये बेटा एक करंट डेन्सिटी नावाचा टॉपिक आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन पेपर बघितले तर या करंट डेन्सिटीवर हमखास. ओके, श्रॉडिंगर इक्वेशनचं ॲप्लिकेशन आहे करंट डेन्सिटी, यावर आहे म्हणजे आहे. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, 100% सांगतो मी, करंट डेन्सिटीवर क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. ओके, त्यानंतर बघा बेटा 1D बॉक्स. याच्याशिवाय तर क्वांटम मेकॅनिक्स कम्प्लीट होऊ शकत नाही. 1D बॉक्सवर काही विचारू शकतात, प्रोबॅबिलिटी, एक्सपेक्टेशन, काही पण. ओके, त्यानंतर बघा बेटा आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऑपरेटर अल्जेब्रा. एक तरी ऑपरेटर अल्जेब्रावर क्वेश्चन असतो. कोणताही पेपर बघा, एक तरी ऑपरेटर अल्जेब्रावर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. ओके, हे सगळे इम्पॉर्टंट आहे बेटा. मी जे काही बघा फक्त 10 टॉपिक्स लिहून देणार आहे मी क्वांटम मेकॅनिक्ससाठी. ओके, त्यानंतर बेटा LHO लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर. कोणताही पेपर बघा, लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर शिवाय क्वेश्चन पेपर बनतच नाही. लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर, ऑपरेटर अल्जेब्रा, हे जे काही 10 पॉईंट्स आहे, या पॉईंटपैकी तुम्हाला 100% सांगतो ना, हे 5 ते 6 पॉईंट्स येणार म्हणजे येणारच. ओके, बघा जवळजवळ मॅथमॅटिकल फिजिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्सवर 10 ते 12 क्वेश्चन्स राहण्याची शक्यता आहे. हे जर टॉपिक्स जर तुम्ही कव्हर केले, 6 ते 7 क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर झाले म्हणून समजून घ्या. 6 ते 7 क्वेश्चन्स बिलकुल 101%. त्यानंतर बघा बेटा
आयडेंटिकल पार्टिकल्स. ओके, हा एक अतिशय महत्त्वाचा आहे. हे सगळे बेटा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून हे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बघा बेटा, आता मोस्ट इम्पॉर्टंट, हे जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा, इथे म्हणजे इथेच बघा. पहिला आहे बेटा पर्टर्बेशन. बघून घ्या तुम्ही, कोणताही पेपर बघा पर्टर्बेशन राहते म्हणजे राहतेच. त्यानंतर बघा ना व्हेरिएशनल प्रिन्सिपल. तर व्हेरिएशनल प्रिन्सिपलवर बेटा थेरॉटिकल क्वेश्चन येण्याचे चान्सेस राहतात. थेरॉटिकल म्हणजे व्हेरिएशनल प्रिन्सिपल काय सांगतो बेटा, आठवत नाही मला आता, पण व्हेरिएशनल प्रिन्सिपलवर थेरॉटिकल क्वेश्चन येण्याचे चान्सेस राहतात बेटा. ओके, येतं लक्षात बेटा. 100% सांगतो मी, ह्या व्हेरिएशनल प्रिन्सिपलवर थेरॉटिकल वाचा, या पर्टर्बेशनवर एक्झाम्पल सॉल्व करा, राहतेच प्रिव्हियस इयरवर. ओके, त्यानंतर WKB ॲप्रॉक्झिमेशन, याच्यावर आहे बेटा थेरॉटिकल भर द्या. ओके, आणि याच्यात WKB ॲप्रॉक्झिमेशन बेटा कोणत्याही स्टेटसाठी एनर्जी फाइंड आउट करू शकतो. हां, आणि व्हेरिएशनल प्रिन्सिपलमध्ये फक्त ग्राउंड स्टेट एनर्जी फाइंड आउट करू शकतो आपण. ओके, इथं एनी स्टेट ते तुम्ही तेवढं थेरॉटिकल करायला पाहिजे. ओके, आणि याच्यात एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n पॉवर 2n + 2 + n, हा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे एनर्जीचा. ओके, तर याच्यावर राहतो म्हणजे राहतोच. आता हा जो n राहतो त्यांनी सपोज आपल्याला पोटेन्शियल देतात V(x) = x⁻², तर हा झाला बेटा n, म्हणजे V(x) = x⁻n. ओके, याच्यासोबत बेटा दिलेला पोटेन्शियल कम्पेअर करायचा, nची व्हॅल्यू काढायची आणि nची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट करायची. तुम्हाला विदिन सेकंड ॲन्सर भेटून जाते. CSIR जर पेपर बघितलं तर तिथंही राहते आणि महाराष्ट्र सेटमध्ये येण्याचे तर चान्सेस आहेत. बघा बेटा, हे 2 इम्पॉर्टंट पेपर आणि त्यांचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कवर केले आपण. ओके, त्यानंतर बघा बेटा, 3rd इम्पॉर्टंट पेपर आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक्स. ओके, याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स नाही सांगत मी आता. ओके, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मॅक्सिमम म्हणजे 10 ते 12 क्वेश्चन इलेक्ट्रॉनिक्सचे कुठेच नाही केले. अरे सोपे राहतात, एकदम सोपे. आणि बघा मी सांगतो तुम्ही, म्हणजे कसं आहे ना, इलेक्ट्रॉनिक्समध्ये कसं आहे ना बघा, त्याच्यात ना डिफरन्शियल आहे. ओके, ना इंटिग्रेशन, म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स त्यांचे एकदम इझी आहे. जो काही इलेक्ट्रॉनिक्सचा अल्जेब्रा राहते फक्त तुम्हाला सर्किटवर भर द्यावा लागतो. ओके, इथं तुम्हाला भर कुठं द्यावं लागते बेटा, सर्किटवर. ओके, सर्किटवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. म्हणजे एकदा का तुम्हाला सर्किट समजले, जे काही सर्किटचे रूल्स राहतात, कारण की याचा अल्जेब्रा खूप सिम्पल आहे, बिलकुल 7वी-8वीतल्या मुलांसारखं बस ॲडिशन सबट्रॅक्शन या गोष्टी राहतात, डेरिव्हेशन वगैरे जास्त राहत नाही. ओके, याच्यात 2 पार्ट राहतात बेटा, डिजिटल आणि ॲनालॉग, आहे की नाही, डिजिटल आणि ॲनालॉग. ओके, तर बेटा डिजिटलवर जास्त भर द्या. डिजिटलवरून 2 ते 3 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस राहतात, रिमेनिंग ॲनालॉगवरून येतात. आणि डिजिटल सिम्पल आहे. ओके, डिजिटल सिम्पल आहे, एक नाही, जे काही गेट ते राहते डिजिटलमध्ये तुम्ही करू शकता. ओके, त्यानंतर बघा बेटा, आता मी 4थ्या प्रिफरन्सवर ठेवतो बेटा न्यूक्लिअर फिजिक्स. ओके, न्यूक्लिअर अँड पार्टिकल, सॉरी असं लिहून टाकतो, न्यूक्लिअर अँड पार्टिकल करतो, न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स. ओके, 2 पार्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये पार्टिकल फिजिक्सला भरपूर फोकस द्या. 2 ते 3 क्वेश्चन्स कुठेच नाही गेले. रिमेनिंग न्यूक्लिअर येतात. न्यूक्लिअरमध्ये तुम्ही शेल मॉडेल करा. ओके, त्यानंतर कोलिजन थेअरी करा, कोलिजन थेअरी. ओके, याचे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक, एकदम डीपली नाही सांगत आहे, एखादा पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार. पण न्यूक्लिअरमध्ये तुम्ही पार्टिकल फिजिक्समध्ये लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. 100% तिथनं क्वेश्चन निघणार म्हणजे निघणार, 100% सांगतो. ओके, बघा बेटा, त्यानंतर 5 पेपर करायचे आपल्याला. 5वा इम्पॉर्टंट आहे बेटा इलेक्ट्रोडायनॅमिक्स. ओके, याच्यात 2 पार्ट येतात बेटा, एक इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटोस्टॅटिक. जर तुम्ही कोणतेही पेपर बघितले तर या दोघांना बेटा सेम म्हणजे इकडे 4-5 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे, तर इकडे पण 4-5 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहे. येत्या लक्षात बेटा. बघा, हे 5 पेपर बेटा अतिशय महत्त्वाचे आहे. 5 पेपर हे अतिशय महत्त्वाचे, बाकी नाही म्हणत आहे मी, बाकी पण महत्त्वाचे राहतात, पण हे 5 पेपर अतिशय महत्त्वाचे आहे. आणि मी तुम्हाला MMP आणि क्वांटम याबद्दल पूर्ण डिटेल माहिती दिली आहे.
100% सांगतो बेटा, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं आम्ही ॲनालिसिस करत असतो, त्यामुळे या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करताना समजून येतात. ओके बेटा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.